श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपती हर 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 महादेव। आपण श्रीमद भगवद्गीतेचा अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत। अर्जुनाच्या विनंतीला मान देऊन भगवान श्रीकृष्णाने आपलं सौम्य रूप अगोदर चतुर्भुज रूप दाखवलं, नंतर श्रीकृष्ण रूप दाखवलं आणि त्यावेळेस अर्जुनाला आनंद झालेला आहे हे आपण अगोदरच्या सत्रात पाहिलं। आनंदाच्या भरामध्ये अर्जुनानं भगवंताकडे पाहिलं। भगवंताकडे पाहिल्यानंतर त्याला काय वाटलं की भगवंताच्या चेहऱ्यावर उदासी आहे, आनंद नाही। चेहरा हा म्लान झालेला आहे, उदास झालेला आहे। मग अर्जुन देवाला सांगतो, देवा तू उदास का आहेस? तुला कसली खंत आहे? तुला कसलं दुःख आहे? असं अर्जुन म्हणतो। उदासीन चेहरा पाहिल्यानंतर अर्जुनाने हा प्रश्न केलेला आहे। मग भगवान देव श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात? श्री भगवान उवाच अवजानन्ति मां मूढः मानुषीं तनुमाश्रितं परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरं मोघाशा मोहकर्मणो मोहज्ञाना विचेत्सः राक्षसीं आसुरी चैव प्रकृतिं मोहिनी श्रिता। भगवंतानं आपलं दुःख, आपली व्यथा, मी उदास का झालो ह्या 2 श्लोकामध्ये सांगितलेलं आहे। ते काय म्हणतात की हे बघ अर्जुना, बरेच लोक जो आहेत या सृष्टीमध्ये जितके लोक आहेत त्याच्यापैकी जास्त लोक मूढ आहेत आणि ते मला जाणत नाहीत। ते मला काय म्हणतात? देह धारण केलेला मनुष्य असं समजतात। मी हा मनुष्याचा देह धारण केलेला आहे असं मानतात। परमभाव जानंतो मम भूत महेश्वर, माझा जो परमभाव आहे हे लोक जाणत नाहीत। मी भूत महेश्वर आहे, सर्वाचा सृष्टीकर्ता हर्ता आहे, परंतु हे लोक मला जाणत नाहीत। नंतर काय म्हणतात? अशा लोकांचे त्यांच्या ज्या आशा आहेत, मोघ आशा म्हणजे आशा व्यर्थ आहेत। नंतर त्यांचे कर्म पण व्यर्थ आहे, त्यांचं ज्ञान पण व्यर्थ आहे। आणि असे लोक जे आहेत भ्रष्ट चित्त भ्रष्ट झालेले आहेत। विचेतसा म्हणजे चित्त भ्रष्ट झालेले आहेत। अशा प्रकारचे लोक जे आहेत मोह पाडणाऱ्या अशा राक्षसी आणि आसुरी प्रभावाखाली असतात। त्याचे चित्त भ्रष्ट झालेले असते। राक्षसी आणि आसुरी प्रवृत्तीचा आश्रय घेतात। अशा प्रकारचे लोक आहेत, अशा प्रकारचे मूढ लोक आहेत असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत। ते म्हणतात, विस्ताराने सांगतात, हे बघ अर्जुना, मी या सृष्टीचा ब्रह्मांडाचा करता आहे, धरता आहे, हरता आहे। तू माझं विश्वरूप पाहिलेलंच आहेस। पण हे जे मूढ लोक आहेत अवजानंती म्हणजे मला जाणत नाही। मी खरा कोण आहे हे जाणत नाहीत। मला सामान्य मानतात, मला तुच्छ मानतात, मनुष्य देहधारी मानतात आणि मला यादव समजतात, श्रीकृष्ण समजतात। मी जरी परमात्मा असलो तरी मला देहधारी, यादव, माधव, श्रीकृष्ण अशा प्रकारे मला समजतात। आणि कित्येक आहेत माझा द्वेष करतात, जाणत नाहीत, परंतु आणखीन काय की माझा द्वेष पण करतात। जसे आहे शिशुपाल आहेत, वक्रदंत आहेत, अशा प्रकारचे जे लोक आहेत ते माझा द्वेष पण करतात। आता मी श्रीकृष्ण परमात्मा कौरवाकडे गेलो। तुला माहीत आहे की शिष्टाईसाठी मी कौरवाकडे गेलो होतो। कौरवाच्या सभेमध्ये
मी शिष्टाई केली, पण कौरवानं माझं ऐकलं नाही. मी प्रत्यक्ष परमात्मा सांगत होतो, पण तुम्हाला कोणी जाणत नाही, माझं कोणी ऐकलं नाही. उलट दुर्योधनानं मला बांधण्याचा प्रयत्न केला. दुर्योधनानं त्या सभेमध्ये मला बांधून टाकण्याचा, मला बंदी करण्याचा, कैद करण्याचा प्रयत्न केला. परंतु मी थोडं त्यावेळेस उग्र रूप दाखवलं आणि मी माझी सुटका करून घेतली. असे जे मूढ कौरव आहेत, असे मूढ जे लोक आहेत, ते मला जाणत नाहीत, अशा प्रकारची खंत, ते खंत जे आहे ते श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. आणखीन काय म्हणतात बघू आपण. आता हे अशा प्रकारचे लोक जे काय आहेत ते काय करतात. एरवी दिठी वेदली कवळे, ते चांदनिया ते मने पिवळे, तेवी माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. आता ज्यांना दृष्टीमध्ये दोष आहे, कावीळ झालेली आहे, अशा लोकांना काय होतं की चांदणं, शुभ्र चांदणं असतं ते पण पिवळं दिसतं. ते तशा प्रकारे अशा प्रकारचे जे लोक आहेत, माझ्या स्वरूपाला, माझ्या निर्मळ स्वरूपाला ते पाहत नाहीत आणि त्या माझ्या निर्मळ स्वरूपामध्ये पण दोष काढतात. अशा प्रकारचे खंत, अशा प्रकारचे मूढ लोक आहेत. ना तरी ज्वरे विटाळले मुख, ते दुधाते मने कडू विक. आता एखाद्याला ताप आलेला आहे, ज्वर आलेला आहे, मग त्याला काय दूध कडू लागतं. दूध हे फार पवित्र आहे, चांगलं आहे, रुचकर आहे, चविष्ट आहे, परंतु ताप आलेल्या मनुष्याला दूध कडू लागतं. तसे तेवी अमानुषा मानुष मानती माते. मग अशा प्रकारचे जे लोक आहेत, ज्यांनी आपल्या डोळ्यावरती पडदा पाडून घेतलेला आहे, अशा प्रकारचे जे लोक आहेत, त्रिविध तापाने जे ग्रस्त झालेले असे जे लोक आहेत, ते मी अमानुष आहे, मी मनुष्य नाही, तरीसुद्धा मला मनुष्य मानतात. अशा प्रकारची खंत श्रीकृष्ण महाराज वर्णन करत आहेत. नंतर अर्जुन म्हणतो, देवा, हे सर्वच लोक तुझी निंदा करतात का, तुला भजत नाहीत का? म्हणजे जगामध्ये कोणीतरी असेल ना तुझी भक्ती करणारे, तुझी स्तुती करणारे, तुझे कोणीतरी भक्त असतीलच की, का सर्वजण तुझी निंदा करतात, तुला जाणत नाही? मग श्रीकृष्ण महाराज म्हणतात, हे बघ म्हणे अर्जुना, सर्वच असे दुष्ट नाही आहेत, सर्वच मूढ नाही आहेत. काही जे लोक आहेत ते माझी भक्ती करतात. कशा प्रकारचे लोक आहेत ते भक्ती करणारे? मग पुढे भगवान सांगतात, महात्मा नस्तु माम पार्थ, दैवी प्रकृती माश्रितः, भजन्त अन्येन मनसो ज्ञात्मा भूतादिमव्ययम्, सततं कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रतः, नमस्तश्च माम भक्ता नित्युक्ता उपासते. आता ह्या 2 श्लोकामध्ये माझे भक्त कसे असतात ते वर्णन केलेले आहे. या अगोदरच्या 2 श्लोकामध्ये आपण पाहिलं की या अगोदरच्या 2 श्लोकामध्ये मूढ लोक कोण आहेत जे मला भजत नाहीत त्याचं वर्णन आलेलं आहे. आणि या 2 श्लोकामध्ये पुढच्या की मला कोण भजतात असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. जरी न भजणाऱ्याची संख्या जास्त असली, परंतु कोणीतरी काहीतरी लोक आहेत ते मला भजतात. अशा प्रकारचे जे मूळ लोक आहेत ते राक्षसी वृत्तीचे, आसुरी वृत्तीचे असतात. आणि जे मला भजतात ते काय म्हणतात की हे दैवी प्रकृतीचे आहेत. अशा प्रकारचे सांगितलेलं आहे, दैवी प्रकृती आणि आसुरी प्रकृती. आता याचा विस्तार आपण नंतर करू. याच्याबद्दल श्रीकृष्ण महाराजांनी विस्तारानं भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. आसुरी प्रवृत्तीचे लोक कसे वागतात आणि दैवी प्रकृतीचे लोक कसे वागतात. परंतु थोडक्यात आता इथं पाहू आपण. कित्येक लोक जो आहेत, आता सुद्धा आपण पाहतो की सध्याच्या युगामध्ये सुद्धा पाहतो, कित्येक जण आहेत की देवालाच मानत नाही. श्रीकृष्ण तर महाराज तर सोडून द्या,
देवाला सुद्धा मानत नाही. देव कुठला? राम हे देव नाही आहे, श्रीकृष्ण देव नाही आहे, असे बरेच म्हणणारे आहेत. हां, ते काय म्हणतात, ही सृष्टी भगवंताने निर्माण नाही केली, ही डिफॉल्ट अशीच निर्माण झाली, असं त्यांचं म्हणणं असतं. अशा प्रकारचे नास्तिक लोक आहेत. श्रीरामचंद्र प्रभूला आणि श्रीकृष्ण महाराजाला ते अवतारी पुरुष मानत नाहीत, असे बरेच प्रकारचे मूढ लोक आहेत. आता श्रीरामचंद्र प्रभू आणि श्रीकृष्ण महाराजामध्ये थोडक्यात सांगतो. फरक असा आहे, श्रीराम प्रभू जे आहेत ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. त्यांनी जरी मनुष्य रूप धारण केलं आणि राक्षसा नाश केला रावणासहित, परंतु ते मर्यादामध्ये राहिले आणि मर्यादा पुरुषोत्तम आहेत. परंतु श्रीकृष्ण महाराज का आहेत, ते लीला पुरुषोत्तम आहेत. त्यांनी पुष्कळ लीला केलेली आहे. आपण पाहिलं भागवतामध्ये की श्रीकृष्ण महाराजांनी फार लीला केल्या आहेत. त्या सहसा मानवी मनुष्याला हे जमणार नाही. 6 दिवसाचं बालक असताना आपण पाहिलेलं आहे, त्यांनी पुतना राक्षसीला मारून टाकलं होतं. नंतर लहान वयामध्येच तृणासूर आहे, षटकासूर आहे, तृणाव्रत आहे, षटकासूर आहे, बकासूर आहे, अशा बऱ्याच राक्षसाचा लहान वयामध्येच श्रीकृष्ण महाराजांनी त्याचा पराभव केला होता, मारून टाकलं होतं. एवढा मोठा गोवर्धन पर्वत आहे, 7 दिवस त्यांनी उचलून धरला होता आपल्या हातावरती. जंगलात लागलेल्या आगीला त्यांनी प्राशन केलं होतं. एवढं मोठं कार्य श्रीकृष्ण महाराजांनी लहान वयातच केलेलं आहे. आता अर्जुनाला विशाळ उग्र विश्वरूप दाखवलं हे आपण पाहिलं, परंतु हिच्या अगोदर काही 1-2 ठिकाणी आपण पाहतो भागवतामध्ये की भगवंतानं आपल्या विश्वरूपाची झलक दाखवली होती. की यशोदा मातेला तू माती खाल्लास तोंड उघड म्हणल्यानंतर आपल्या तोंडामध्ये मुखामध्ये त्याने आपलं हे विश्वरूप दाखवलं होतं. ते एवढं मोठं भयानक होतं. यशोदा मातेनं पहिलं भगवंताचं रूप पाहिलेलं आहे, विश्वरूप. नंतर आहे अक्रूर आहेत. अक्रूराला पण आपलं क्षीरसागरातील रूप दाखवलेलं आहे. अशा प्रकारे श्रीकृष्ण महाराजांनी बऱ्याच लीला केलेल्या आहेत. अर्जुनाला तर त्याने अक्राळ विक्राळ विश्वरूप रुद्ररूप दाखवले, हे आपण आता पाहिलेलंच आहे. तर कित्येक लोक जे आहेत की मला मानत नाहीत, ही माझी व्यथा आहे, हे माझी खंत आहे, असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. परंतु काही जे लोक आहेत, काही माझे भक्त आहेत, ते मला जाणतात, माझी भक्ती करतात. महात्मा नसतो माम पार्थ दैवी प्रकृतीम आश्रिता. अशा प्रकारचे जे महात्मे आहेत ते दैवी प्रकृतीचा अवलंब करतात. भजंतम अन्यन्य मनसो ज्ञात्मा भूतादिमव्यम. ते माझं अन्यन्य मनानं अन्यन्य भावनेनं श्रद्धा ठेवून माझं भजन करतात आणि त्यांनी माझ्या असे जे श्रेष्ठ जे भक्त आहेत, माझे जे भजन करणारे आहेत, जे मला अन्यन्य शरण येतात, ते माझी माया जी आहे, आपण अगोदर पाहिलेलं आहे भगवंताची माया अशा श्रेष्ठ भक्तांना बंधनात टाकत नाही. असे महात्मे जे आहेत ते दैवी प्रकृतीचे आहेत असे ओळखावे. ज्या भक्तीची येतुली प्राप्ती जे कैवल्या ते परवते सरमंती. अशा प्रकारचे श्रेष्ठ जे भक्त आहेत ते काय करतात की हे देवा, आम्हाला मुक्ती नको, कैवल्य पद नको, मुक्ती नको, मग आम्हाला फक्त तुझी भक्ती पाहिजे. भक्तीची येतुली प्राप्ती जे कैवल्या ते परवते सरमंती. हे कैवल्याला जा म्हणतात. आणि हे काय करतात, सततम कीर्तयन्ति उमा. ते सतत माझं कीर्तन करतात. यतंतश्च दृढव्रता. दृढ प्रयत्न करून, दृढ निश्चय करून सतत माझं अशा प्रकारचे लोक कीर्तन करतात, मला वंदन करतात. नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. आणि नित्ययुक्त माझी उपासना करतात, असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. काही भक्त आहेत, कमी आहेत, परंतु ते निष्ठावान आहेत
अशा प्रकारचे जे भक्त आहेत माझी उपासना करतात. आता ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात आपण ते पाहू. परी आय रंका पाड धरू, नेनती सानिया थोर कडसणी करू, एक सरे आनंदाचे आवारू होत जगा. मग अशा प्रकारचे निश्चिम जे भक्त आहेत ते राजा आणि रंग याच्यामध्ये भेदभाव करत नाहीत आणि नेनती सानिया थोर कडसणी, लहान थोर असं कोणालाच मानत नाहीत. श्रीमंत कोण आहे गरीब कोण आहे याच्यामध्ये भेदभाव करत नाहीत. राजा आणि रंकामध्ये भेदभाव करत एकसारखं आनंदानं सर्वाबरोबर व्यवहार करतात. काही एखाद्याने वैकुंठात जावे ते तेही वैकुंठीची केले आगवे, ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व. अशा प्रकारचे जे भक्त आहेत ते वैकुंठात जाणार, कोणीतरी एखादा वैकुंठाला जातो भक्त करून, परंतु अशा प्रकारचे जे माझे जे भक्त आहेत ते जिथं राहतात तिथंच वैकुंठ तयार करतात. तीही वैकुंठीची केली आहे. त्याने जिथं राहिलं तिथंच वैकुंठ तयार केलेलं आहे. आपला माझा नामघोष करतात. अशा प्रकारे पवित्र असणारे लोक माझी पूजा करतात, भक्ती करतात. तेजे सूर्य तैसे सोजवळ, परी तोही अस्तवे हे किडाळ, चंद्र संपूर्ण एखादे वेळ हे सदा पुरते. आता इथं ज्ञानेश्वर महाराज उपमा देत आहेत. हे जे आहेत भक्त असे आहेत, सूर्य तसा सोज्वळ आहे, सूर्य सोज्वळ आहे, पवित्र आहे, पण त्याला पण अस्त होतो, तो कधीतरी मावळतो. चंद्र जो आहे संपूर्ण, चंद्र हा शांत आहे, चंद्रबिंब शांत आहे, पवित्र आहे, पण ते पण काय होतं त्याला पण तिच्या कला बदलत जातात. परंतु अशा प्रकारचं माझ्या भक्तामध्ये नाही आहे. माझे भक्त परिपूर्ण आहेत, श्रेष्ठ आहेत, पवित्र आहेत. तो मी वैकुंठी नसे, वेळू एक भानुबिंबी न दिसे, वरी योगियाची मानसे उमरडोनी जाय. आता इथं भगवान काय सांगतात, मी कुठं आहे. तिथं भगवान सांगतात तो मी वैकुंठी नसे, मी वैकुंठात सुद्धा नाही आणि सूर्यमंडळात सुद्धा नाही. काही जण म्हणतात की भगवान सूर्यमंडळामध्ये असतात, काही वैकुंठात समजतात. परंतु इथं श्रीकृष्ण महाराज काय सांगत आहेत, तो मी वैकुंठ नसे, वेळू एक भानुबिंबी न दिसे. म्हणजे वैकुंठात पण नाही आणि सूर्यमंडळात पण नाही, पण मी कुठं आहे, वरी योग्याची मानसे उमरोडोनी जाय. नाही तर योग्याचे मनाचे उल्लंघन करतो मी. सूर्यमंडळात नाही, योग्याच्या मनात सुद्धा नाही. मग कुठं आहे, परितयापाशी पांडवा, मी हरपला गिवसावा, जेत नाम गोषू बरवा करीती माझा. परंतु मी माझे जे भक्त आहेत, मी जो हरपलेला मनुष्य जो आहे, भगवान आहे, कुठंच दिसत नाही. कुठं दिसतो, ज्या ठिकाणी माझं नामस्मरण होतं, माझा जयघोष होतो, माझे भक्त मला माझं कीर्तन करतात, अशा ठिकाणी मी जेत नाम घोषू बरवा करीती माझा, परितयापाशी पांडवा, मी हरपला गिवसावा, त्या ठिकाणी मी सापडतो. अशा प्रकारे भगवान सांगत आहेत. कैसे माझ्या गुणी झाले, देश काला ते विसरले, कीर्तने सुखी झाले आपण पाचे. अशा प्रकारचे जे माझे भक्त आहेत ते माझ्या गुणगान गाऊन तृप्त झालेले असतात, देश काळ सर्व विसरतात आणि कीर्तनामध्ये सुख मानतात, सुखी होतात. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाते. अशा प्रकारचे माझे भक्त माझे कीर्तन करतात. काय म्हणतात, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. अशा प्रकारचा नामघोष करतात. कृष्ण विष्णू हरी गोविंद अशा प्रकारे जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण पांडुरंग हरी, जय जय रामकृष्ण पांडुरंग हरी. अशा प्रकारचा नामघोष करतात. कधी कधी ते आहे आपली आत्मचर्चा पण करत असतात. अशा प्रकारे भगवान सांगत आहेत, हे भो असो या परी, कीर्तित माते अवधारी, एक विचरते चराचरी पंडुकुमरा. आता हे राहू दे, म्हणजे हे बरंच पुष्कळ झालं. आता काही जण लोकजण जे आहेत
की माझं कीर्तन करीत करीत सर्व जगभर फिरतात, अशा प्रकारचे माझा नामघोष करीत जगामध्ये सगळीकडे फिरतात, अशा प्रकारचे जे भक्त आहेत ते माझी निश्चिम भक्ती करतात. आदि ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी माझी समस्ते जाणुनी स्वरूप माझे. आणखीन काय माझे काही भक्त जे आहेत ते काय, ब्रह्मापासून शेवटी शूद्र असलेल्या चिरटापर्यंत ते सर्वांना सारखं मानतात आणि त्या सर्वांमध्ये माझं स्वरूप आहे. ब्रह्मदेवापासून आपण एका मुंगीपर्यंत म्हणलं तरी चालेल, तिथपर्यंत माझं अस्तित्व मानतात. आणि मग वाढ धाकुटे न म्हणती सजीव निर्जीव नेनती देखल्या वस्तू उजू लुटती मीची म्हणूनी. मग अशा प्रकारचे जे माझे भक्त आहेत ते लहान किंवा थोर काही मानत नाहीत. हे तर जाऊ द्या, सजीव निर्जीव सुलाला सुद्धा काय मानत नाही. हे भगवंताचीच करणे आहे. भगवंत इवन आपल्या सजीवामध्ये तर आहेच आहे, परंतु निर्जीवामध्ये सुद्धा भगवंताचा वास आहे. अशा प्रकारचे हे भक्त मानतात आणि अशा प्रकारे सरळ भावाने ते मला साष्टांग नमस्कार करतात. आपुले उत्तमत्व न आठवे पुढील योगायोग न निवे एक सरे व्यक्ती मात्राचे नावे नामुच्यावरे. आपलं श्रेष्ठत्व त्यांना समजत नाही. ते सर्वांना सारखंच मागतात. कोण योग्य कोण अयोग्य यामध्ये भेद करत नाहीत. सर्व व्यक्ती जे आहेत त्यांना एकसारख्याच आहेत. जैसे उंची उदक पडिले ते तळवट वरी येऊ गेले तैसे नमिजे भूत जात देखिले ऐसा स्वभावाची त्याचा. आता काय पाऊस पडल्यानंतर काय होतं की पाणी जे आहे ते खाली जमिनीवरती पडतं. तशा प्रकारे हे जे काही भूत दिसतील किंवा निसर्ग दिसेल त्यांना वाकून नमस्कार करतात. असा त्याचा स्वभाव असतो. का फळलिया तरुची शाखा सहजे भूमीशी उतरे दे का. जशा प्रकारे झाडाला फळं लागल्यानंतर झाड झुकतं आपण पाहिलेलं आहे, तैसे जीव मात्रा अशेखा खालावती ते. अशा प्रकारे हे जे माझे श्रेष्ठ भक्त आहेत सर्वांना समान मानतात, सर्वांना नमस्कार करतात. आपण पाहिलेलं आहे, आपण माऊली माऊली म्हणून सर्वांच्या आपण पाया पडतो. आपण वारकरी मनुष्य जे आहोत, आपण वारकरी जे आहोत सर्वांना सारखं मानून, छोटा बाळ असो किंवा वृद्ध असो, वारकरी संप्रदायातले लोक आपण सर्वांच्या पाया पडतो. तशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अशी अवस्था या श्रेष्ठ भक्ताची झालेली असते. ते सर्वांना सारखं मानतात. अखंड गर्वता होऊन असती तयाची विनय हेची संपत्ती. ते गर्व करत नाही आणि विनय संपन्न असतात. जे जय जय मंत्रे अर्पिती माझीच्या ठाई. माझा मंत्र माझा नामघोष करून ते पुकार करतात. नमिता मान कळाले म्हणून अवचिता ते मीची झाले. त्याला काही मान नसतो, अपमान नसतो, काही नसतो. ते माझं स्वरूप झालेले असतात. त्यांना कशाचं लेणं देणं नाही. कोण गरीब कोण श्रीमंत यात भेद नाही आहे, उच्च नीच नाही आहे, मान अपमान नाही. ऐसे निरंतर मिसळले उपासिती. अशा प्रकारचे जे माझे भक्त आहेत निरंतर सारखं माझी उपासना करतात. अशा प्रकारे श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगत आहेत. काही मूढ लोक आहेत, ते त्यांची संख्या जास्त आहे, परंतु काही जे आहेत माझे भक्त आहेत ते सर्वांमध्ये समान मानतात. सजीव आणि निर्जीवामध्ये सुद्धा समान मानतात. ब्रह्मादेवापासून ते चिरटापर्यंत मुंगीपर्यंत समान मानतात आणि माझी भक्ती करतात, सर्वाला नमस्कार करतात. अशा प्रकारे श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. मग अर्जुन म्हणतो, देवा हे तू म्हणतोस हे श्रेष्ठ भक्ताचं लक्षण ठीक आहे, श्रेष्ठ भक्ताचं लक्षण ठीक आहे, परंतु सर्वसामान्य मनुष्य जे आहेत, सर्वसामान्य मनुष्याने तुझी भक्ती कशी करावी. त्यांना आज समजत नाही. सगळीकडे भगवंत आहे, सर्व जगात भगवंत आहे. ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत चिरटापर्यंत
तू आहेस असं हे श्रेष्ठ भक्ताला ठीक आहे समजतं, परंतु सामान्य मनुष्य जे आहेत तुझी भक्ती कशी करावी? सामान्य मनुष्याला कसं भक्त करावं? तू सर्व चराचरात आहेस हे मान्य आहे, परंतु मला जर भक्ती करायची असेल, सामान्य मनुष्याला भक्ती करायची असेल तर कशा प्रकारे तुझी भक्ती करावं? तुझ्या कोणत्या रूपाची भक्ती करावं? हे विश्वरूपाची तर भक्ती होणं कठीण आहे. काही श्रेष्ठ भक्त आहेत, काही श्रेष्ठ लोक आहेत, ते निराकार निर्विकार तुझ्या रूपाची भक्ती करतात, परंतु आमच्यासारखे सामान्य मनुष्य जे आहेत तुझ्या कोणत्या रूपाचे भक्ती करावी असं ज्यावेळेस अर्जुनाने म्हटलेलं आहे, तेव्हा श्रीकृष्ण महाराज सांगतात की हे बघ अर्जुना, तुझं म्हणणं बरोबर आहे, ते मी आता पुढच्या सत्रात सांगतो. ह्या सत्रात आता राहू दे. ह्या सत्रामध्ये माझ्या श्रेष्ठ भक्ताची आणि मूढ लोकाची चर्चा केलेली आहे. आता सर्वसामान्य मनुष्याने मग मला कसं भजावं हे मी पुढच्या सत्रात सांगतो. आता हे सत्र मी आवर्त घेतो. आता पुढच्या सत्रामध्ये भगवंत कशा प्रकारे आपलं विभूती सांगतील, कोणत्या कोणत्या विभूती आहेत भगवंताच्या, आणि सर्वसामान्य मनुष्याने कशा प्रकारे कशा रूपामध्ये भगवंताची भक्ती करावी हे आपण आता पुढच्या सत्रात पाहू. हे सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.